हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे 15 तारीख. आज परीचं स्कूल भरले. आज शाळेचा पहिला दिवस आहे. परीने छान छान असं आवरून घेतले, निघाली आता स्कूलमध्ये. है ना परी, कसं वाटतंय पहिला दिवस आहे शाळेचं? काय सांगू, जाऊ वाटते का कंटाळा आलाय. शाळेत? पहिल्याच दिवशी कंटाळा आला? मला अजून सुट्ट्या पाहिजे. मग तुला घरीच राहावं लागेल. राईट. काय वाटतं का तुला वेगळं? आधी मला सुट्ट्या पाहिजे. हम्म. काय कायचे तर 22ला भरतात. काय आहे, उलट चांगले ना आपली लवकर भरते स्कूल. मग ठीक आहे, पहिला दिवस चांगला जाऊ दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू फॉर सपोर्ट मी. तर आता गेली आहे परी स्कूलमध्ये. आता आवरते घरातलं बाकीचं सगळं, कारण आता स्वयंपाक पण बाकी आहे. त्यांचा डबा दोघांचा करून दिला आहे आणि आता आमच्यासाठी पण मला स्वयंपाक करावा लागेल. तर बघूया आता काय बनवते. आणि थोडं वर्कआउट पण करायचं आहे मला. 2 दिवस गॅप पडला आहे आता. शनिवारी रविवारी 2 दिवस गॅप पडला आहे, त्यामुळे आता आज जरा थोडं जड जाणार आहे, टफ जाणार आहे. पण ठीक आहे, चला आता. आज दुपारच्या जेवणामध्ये अळूच्या पानांची भाजी बनवणार आहे. सॉरी, अळूच्या पानांची वडी बनवणार आहे. आणि अळूची पानं मी बाजारामधून घेऊन आले होते. तर ती मला वाटते 3-4 दिवस झाला अशीच होती. मग म्हटलं खराब होण्यापेक्षा पटकन करून घेतलेली बरी. खरं तर मला संध्याकाळच्या वेळेला करायची होती, पण म्हटलं चला आता भाजीला पण काय दुसरे नाही आहे, मग अळूवड्या होऊन जाऊ द्या. त्यासाठी मी अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडीसं मीठ चवीनुसार आणि जिरी हे सगळं बारीक फाईन वाटून घेणार आहे. कारण आपल्याला बेसनपीठामध्ये हे सगळं टाकून बेसनपीठ छान असं कालवून घ्यायचं आहे. तर आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवणार आहे. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते, कारण आपल्याला जोपर्यंत आपण अळूची पानं म्हणजे सगळी भरवून होत नाहीत ना, तोपर्यंत पाणी छान गरम होईल. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता मी बेसनपीठ घेतले एका छोट्या कढईमध्ये. बेसनपीठामध्ये थोडीशी हळद टाकली आहे, थोडंसं ओवा टाकला आहे आणि हे टाकले, काय म्हणतात, मिरचीची पेस्ट टाकली आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आता हे पीठ आहे ना घट्ट असं मळून घेणार आहे. जास्त आपल्याला पातळ पण ठेवायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते अळूवडी बनवत असतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आमच्या इकडे ही अशीच पद्धत आहे, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी बेसनपीठ ठेवलेलं आहे. पान आता मी उपडं ठेवलेलं आहे, पान म्हणजे उलटं ठेवले. उलट्या दिशेनेच त्याला आपल्याला बेसनपीठ लावायचे. आणि मी एका वेळी 1-2 पानं ठेवून त्याची अळूवडी बनवून घेणार आहे. तर आता दुसरं पान पण मी आता त्याच्यावरती भरवायला ठेवलेलं आहे. आणि भरपूर असं बेसनपीठ लावायचं, छान होते वडी आणि मस्त लागते. जेव्हा आपण फ्राय वडी करतो ना त्यावेळेस तर खूप छान लागते, शालो फ्राय करतो त्यावेळेस. पण मी आहे ना मसाला फ्राय करणार आहे, कारण मसाल्यामध्येच आम्ही परतून वडी बनवतो. मला तर तशीच आवडते फ्रायपेक्षा, कारण जास्त ऑइल नको वाटतं. आता अळूचे पानं चांगली मस्त अशी भरवून घेतलेले आहेत. आता त्याचं रोल करून घेते. कधी कधी माझे शब्द चुकत असतील ना रेसिपी वगैरे सांगताना किंवा काय बोलताना, तर मला सांगत जा. होतं कधी कधी असं घाई गडबडीमध्ये बोलताना. तर आता अशा प्रकारे मी वड्या सगळ्या वळून घेतलेल्या आहेत आणि त्या उकडण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून जवळजवळ 15 मिनिटं तरी ह्या वड्या छान अशा वाफलून घेणार आहे, कारण त्यामध्ये बेसनपीठ आहे म्हणून. बेसनपीठ छान शिजलं पाहिजे, त्यासाठी. वड्या छान उकडून झालेल्या आहेत, त्या थंड करून घेतल्या आणि आता त्या छोट्या छोट्या साईजमध्ये मी कट करून घेते आहे. वड्या अशाही खायला खूप छान लागतात, किंवा तुम्ही तेलामध्ये फ्राय केलं तरीसुद्धा छान लागतात. पण जास्त करून आमच्याकडे मसाला फ्रायच केल्या जातात. तर सगळ्या वड्या आता चिरून झालेल्या आहेत माझ्या. आता मी पुन्हा कढई ठेवलेली आहे. रेसिपी करायचं म्हटलं ना, इतकी भांडी भरतात ना प्रमाणाच्या बाहेर. पण तुम्हाला दाखवायचं पण असतं. तुम्हाला वाटतं काय हे तर आपण घरी बनवतो, ह्या तर रेसिपी आम्हाला काय माहीत नाही का, असं तुमचं म्हणणं असू शकतं. पण ह्याच्यामागे मेहनत पण खूप असते आणि जे करतं त्यालाच माहीत असतं. तर असो. आणि आता मी त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकून
छानपैकी परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तीळ पण टाकलेलं आहे. तीळ तुम्ही आळू वड्या भरवताना टाकलं ना तरीसुद्धा चालतं, पण आहे ना मला असं वरून टाकलेलं आवडतं, कारण दिसतानाही ते खूप छान दिसतं आणि खायलासुद्धा ते एकदम असं क्रिस्पी लागतं, म्हणून असं वरून मी तीळ टाकते. तर अशा प्रकारे मी मसाला वड्या तयार केलेल्या आहेत. अशाच प्रत्येक वेळी मी बनवते. थोड्या तेलामध्ये बनतात आणि टेस्टी पण लागतात. वरण भात असेल ना तर त्याच्याबरोबर तर अगदी छान लागतात. मग शाळेचा पहिला दिवस कसा गेला? खूप मज्जेत गेला. सगळे फ्रेंड्स आलेले का तुझे? नाही, नाही? एक दोनच आलते. कोण? ईश्वरी, अनुष्का, मी, सई, स्वरांजली आणि एक नवीन स्टुडंट आली आहे, कृतिका म्हणून. कृतिका विजय माळी असं नाव आहे तिचं फुल नेम. आणि ती नवीन आली आहे. आणि अजून कोण? आरुषी आणि मेहक, एवढ्या आले. होय. आणि पॅकेजचं विचारलं का टीचरला? म्हणजे आज का उद्या? पण टीचर बरं जाऊ दे, आपण उद्या घेऊया. आजच घ्यायचं होतं, पण आता तू विचारलंस नाही. टीचर बोलतात लगेच पॅकेज घ्या, कारण आता 1-2 दिवसात आठवड्यात मी तुम्हाला लगेच शिकवायला घ्यायचं. हा नाही, पॅकेज घ्यायचं की आपल्याला, आता आजच घ्यायचं होतं. नवीन ड्रेस येणार आता. काय पहिलाच ड्रेस छान होता स्कूलचा. कशाला ते पॅन्ट शर्ट आणि कोट दिलाय काय माहिती. अशी ना ग्रे कलरची पॅन्ट आहे, वरून शर्ट आहे आणि त्याच्या वरून एक कोट आहे ग्रीन कलर. कोट नाही, कोट म्हण. ब्लेझर. काय ते मुलांना पाहिजे तसा ड्रेस. मुलींचा ड्रेस किती सुंदर होता, है का नाही? काय किती सारे गेम्स. तुझा अजून ड्रेस किती छान आहे, चांगला आहे. काय चेंज करायला लावतात काय माहिती. आणि किती सारे गेम्स घेतले, क्लासरूम मध्ये पण घेतले आणि बाहेर पण घेतले गेम्स. टिफिन खाल्ला का? बरं जा आता. तुझ्या आवडीची आळूची वडी केली आहे. आळूची वडी पण ऐक ना, बटाट्याची भाजी संपली आणि चपाती आहे ना, बटाट्याची भाजी पण आहे, चपाती पण आहे, आळूची वडी आहे. मग तुझ्यासाठी त्याच्यासाठी ठेवली ना, जा ना, घे ना. ओके बाय. आणि चांगला दिवस गेलाय, हॅपी डे आज. ते तुम्ही संध्याकाळचं वातावरण किती भारी झालंय, म्हणून म्हटलं थोडंसं शूट करावं. मनी प्लॅन बघू शकताय, पुन्हा छान उगवलंय. इकडं मुलं खेळतायत गार्डनमध्ये. परी पण गेली आता खाली खेळायला. परीला आता अलिबागची सवय लागली, तिला ध्यान होतं तिच्या फ्रेंड्सचं, काव्याचं, श्लोकचं. मग म्हणे मम्मी मी जाऊ का खाली खेळायला, पाठवलंय तिला. आणि हे असं काहीसं आमच्या इकडे वातावरण आहे. हे बघू शकता, इकडे कसलं भारी वाटते. सप्तरंगी दिसते का तुम्हाला? सप्तरंगी मस्त वाटते. तर आहे ना, आज आहे ना ह्यांनी पाणी बॉटल आणली आहे. पाण्याची बॉटल होती घरामध्ये, पण थोडी मोठ्या साईजची आणली. आणि मग अशी मी चांगली स्वच्छ धुवून तिला आहे ना सुकायला ठेवली आहे पाणी आणण्यासाठी. फिल्टर आहे, पण ना हे इतकं पाणी घाण लागतंय ना, इतकं खराब, म्हणजे अजिबात चवच नाही येत. त्याच्यामुळे आम्ही दुसरं आणलं आहे. हॅलो. तर आता वाजले सकाळच्या 11. मी 2 दिवसानंतर ब्लॉग शूट करते आहे. 2 दिवस झालं मी काही शूट केलं नव्हतं, कारण दाखवायलाच काही नव्हतं, त्याच्यामुळे मग मी शूटच केलं नाही. तर आता 2 दिवसानंतर मी शूट करते आहे. तर परी गेली आहे स्कूलमध्ये आणि तिचं रेग्युलर स्कूल चालू झालेलं आहे सोमवारपासूनच. आणि अजून काय त्यांचं पॅकेज वगैरे काय मिळालं नाही, कारण स्कूलमध्येच आलं नाही. पॅकेज घ्यायला पण जायचं होतं मला आज, पण काय मिळालंच नाही, म्हणजे शाळेत आलंच नाही आहे पॅकेज, त्याच्यामुळे घेताचही नाही. आणि त्यांचं अजून काही शिकवायला सुरुवात वगैरे केलेली नाही आहे. गेल्या वर्षी लवकरच केली होती, दुसऱ्या दिवशीच केलेली शिकवायला सुरुवात, पण ह्या वर्षी अजून काहीच नाही. तर पॅकेज आल्यावरती जाणार तिचं आणायला. आणि प्लस बघूया आता दिवसभरामध्ये काय होते. संध्याकाळी परत मी आता मला ब्लाऊजला आज तरी मुहूर्त लागतो आहे का नाही काय माहिती, कारण किती दिवस झालं मी ते ब्लाऊज टाकलेले. सोमवारी बोलवलेलं पण मीच गेले नाही. म्हटलं जर शिवले नसले तर आपल्यालाच हेलपाटा पडायचा. तर आज संध्याकाळी जाणार आहे, शेवटचं म्हणणार आहे शिवताय की नाही, तर ब्लाऊजच माघारी घेऊन येणार आहे मी, कारण मला कंटाळा आला आहे. एकतर छान शिवतात म्हणून मी तिथल्याशिवाय मी कुठेच ब्लाऊज शिवत नाही, मला आवडतच नाही. क्वचित एखादा आईकडे शिवला तर तेवढंच, नाही तर मग मी कुठंच टाकत नाही ब्लाऊज, कारण मला तिथंच आवडतात एकदम परफेक्ट. इतकुशीसुद्धा तिथून चूक निघत नाही, म्हणून मग मी तिथंच टाकते. तर बघूया आता संध्याकाळी काय होते. भेटायला तर पाहिजे ब्लाऊज. आणि गरम तर इतकं होतं आहे ना आमच्या इकडे. तुमच्या इकडे पाऊस पडतो आहे का? आमच्या इकडे अजून पाऊसच पडा नाही, कसलाच पाऊस पडा नाही. आणि इतकी गरमी. सकाळी मी ना उठले टिफिन करायला लागले, तर टिफिन करताना सुद्धा मला अशा नुसत्या घामाच्या धारा चालल्या होत्या, इतका घाम येत होता. बहिणीच्या घरी 2 दिवस गेले होते, पण त्यांच्या इथे तर 3-3, 4-4 फॅन लावलेले होते, तरीसुद्धा गरमच होतं. तिकडं तरी एवढं गरम होतं. अलिबागला बापरे डेंजर, दम्मट वातावरण आहे तिकडं. तर चला आता थोडा वेळ TV बघते
आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने परत मग परीला आणायला जायला लागणार. तिची काय 2:30 वाजता सुटते, त्याच्यामुळे अजून वेळ आहे. तोपर्यंत एखाद्या रेसिपीच्या ब्लॉगची एडिटिंग करते आणि चला नंतर बोलूया. आता बाहेर बघू शकताय तुम्ही कसलं ऊन आहे, एकदम रखरख ऊन करते आणि उन्हातच नको वाटते जायला. तर आता चालले परीला घ्यायला, तिला घेऊन येते. पूर्ण मी पॅक तोंड केले, सनस्क्रीन भरपूर लावली एक. चला आता तिला घेऊन येते, टाईम पण होऊन गेला, मलाच उशीर झाला जायला. तर रात्री मी ब्लाऊज आणायला गेले होते. फायनली माझे ब्लाऊज भेटलेले आहेत. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मला भेटलेत, कारण ना मला वाटते जवळजवळ 2 महिने झाले मी ब्लाऊज टाकलेले. त्यांनी शिवलेच नव्हते, कारण त्यांच्याकडे इतके ब्लाऊज शिवायला असतात ना, त्याच्यामुळे माझ्या ब्लाऊजचा काही नंबर लागलाच नव्हता. मग त्या दिवशी गेल्यानंतर म्हटलं ह्या तारखेपर्यंत मला पाहिजे. मग त्यांनी लगेच 2 दिवसात शिवून दिला आहे मला. तर मी दाखवते. दोन्ही पण ब्लाऊज एकाच पॅटर्नचे आहेत आणि मला त्या पॅटर्नची साडी इतकी आवडते ना, खरंच खूप छान आणि कम्फर्टेबल असते, लाईट वेट असते, दिसायला पण खूप छान दिसते. चला मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते आणि ती साडी कोणती आहे ते सुद्धा दाखवते. बघू शकताय हे अशा प्रकारचे ब्लाऊज आहे आणि ही इरकल साडी आहे, प्युअर इरकल साडी. मला इरकल साड्या खूप आवडतात, खरंच खूप छान दिसतात घातल्यानंतर. तर असं शिवलं आहे ब्लाऊज. आता पहिला हा दाखवते मी. तुम्ही बघू शकताय बॅक हुक केलेला आहे आणि त्याला नॉड पण मी बसवून घेतले त्यांच्याकडूनच. आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ना त्याचेच नॉड बसवा म्हटलं, कारण दुसरे बसवले ना ते परफेक्ट बसत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग हे असे बसवलेत. त्यांची फिनिशिंग एवढी छान असते ना, काय सांगू तुम्हाला, इतके भारी शिवतात ना ब्लाऊज. आणि मला आहे ना फुल स्लीवचं काय माहिती कम्फर्टेबल वाटतच नाही, म्हणून मग मी असं शॉर्ट स्लीवच शिवलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं छोट्या छोट्या स्लीव शिवलेल्या आहेत. मला अशाच आवडतात, जे आपल्याला कम्फर्टेबल असतं तेच आपण करावं. आणि तुम्ही बघू शकताय त्यांची फिनिशिंग, वर लॉक वगैरे किती छान केलेला आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना प्रिन्स कट नाही, काय म्हणतात ह्याला, काय म्हणतात, काय लक्षातच नाही आता माझ्या. तर हे असं शिवलं आहे, बघू शकताय हे अशा प्रकारे. आणि असा गळा शिवला आहे, गोल नाही शिवलेला असा, आणि हे असा शिवलेला आहे, म्हणजे असा षटकोनी टाईप. आणि हा पण सेम तसाच आहे ब्लाऊज. तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आहेत ना दोन्हीही ब्लाऊजचे. हा पण तसाच शिवला आहे, ह्याचा पण गळा तसाच आहे. दोन्हीही सेम सांगितले होते मी. हे बघू शकताय. तर असे हे ब्लाऊज आहेत दोन्ही पण. खूपच सुंदर शिवलेले आहेत, मला खूप आवडलेत. त्यांची शिवणावळ खरंच खूप छान आहे, प्रोफेशनल टेलर आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच दिवसापासून दाखवेन म्हणते तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण मला काही दाखवणंच होत नव्हतं, कारण शिवलेच नव्हते त्याच्यामुळे. चला आता हे व्यवस्थित घडी मारून ठेवून देते, कारण इस्त्री वगैरे केलेले आहेत. आता देते कपाटात ठेवून. आणि तुम्हाला कशी वाटली ब्लाऊज नक्की सांगा मला. ह्याच्यावरच्या साड्या मी अगोदरच दाखवलेल्या आहेत तुम्हाला, मस्त आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 second. Along below. ताडासन. थोडं मागं जा ना, मागं जा. सुखासन. पद्मासन. बटरफ्लाय.
एवढं आम्हाला छान शिकवलंय. छान मस्त. आणि हां तर आता वाजले संध्याकाळचे 10 आणि आता झोपण्याची वेळ झाली आहे. ब्लॉग पण मी काही एंड केला नव्हता आणि मी भरपूर तेल लावले केसांना, कारण उद्या मला हेअर वॉश करायचं आहे म्हणून म्हटलं की तेल लावावं. तर आज तेल लावले मी आणि आता झोपून टाकणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगा आणि भेटूया अशाच छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.